हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी सुरू करते एक नवीन कोरी कथा, जी एक त्रिकोणी प्रेम कथा असणार आहे, ज्यात तुम्हाला मैत्रीचे आणि प्रेमाचे अनोखे रंग बघायला मिळणार आहे. तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईकही नक्कीच करा. तर सुरू करूया कथेचा पहिला भाग. कथेचं नाव आहे बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर. तर सुरू करूया कथेला. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. बादल पे पाव है या छोटा गाँव है, अब तो पाय चल पड़ी अपनी ये नाव है. अशी एक ना एक गाणी आज तिला म्हणावीशी वाटत होती. सायंकाळची वेळ होती. गुड्डी, सगळं सामान घेतलंस ना ग नीट? कमल म्हणाली. हो ग कमल मावशी, घेतलंय सगळं आठवणीने. ती बॅगांवर एक नजर टाकत म्हणाली. विसरशील नाही ना ग आम्हाला मोठ्या शहरात जाऊन? सुमीने डोळे पुसत म्हटलं, जी तिच्याच वयाची होती. वेडी आहेस का ग सुमे? सोबत लहानाचे मोठे झालोय आपण, आणि तिकडे जाऊन 4 दिवसात विसरेल का ग मी? काहीही बोलतेस? ती भाऊक होऊन सुमीला मिठी मारत म्हणाली. आजूबाजूला 16-17 जणी तिला घेरून उभ्या होत्या. प्रत्येक जण तिच्याशी 2-2 शब्द बोलत होते. कुणी आपल्या परीने काही भेट म्हणून देत होतं. तर ती म्हणजे मी, नयन. आज खूपच खुशीचा माहोल होता. त्याला कारणही तसंच होतं. आज पहिल्यांदा आमच्या या गल्लीतून कुणीतरी बाहेरगावी मोठ्या शहरात शिकायला जात होतं. त्याच बदनाम गल्लीतून, जिथे स्त्रियांना रोज त्यांची आबरू विकावी लागते. त्यांना कधी बाकी स्त्रियांप्रमाणे मान सन्मान दिला जात नाही. पण मला आज ती संधी मिळाली होती, एका देवदूतामुळे. हो, माझ्या आणि माझ्या आईसाठी तर ते देवाने पाठवलेले कुणी देवदूतच होते. काही वर्षांपूर्वी जेव्हा आई इथे नवीन नवीन आली होती पेक्षा तिला परिस्थितीने आणलं होतं, असंच म्हणावं लागेल. सुंदर असल्याने कितीतरी मोठ्या घरची लोक फक्त तिच्यासाठी इकडे येत होतं. पोट भरण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी तिला इथे राहावं लागत होतं. एक दिवस तेच साहेब इथे आले. वय अगदीच कमी, आईपेक्षा 4-5 वर्षांनीच मोठे. बघताच क्षणी आई खूप आवडली त्यांना. इतकी की तिला इथून घेऊन जावं आणि तिच्याशी लग्न करावं, हे त्यांना वाटलं. आणि त्यांनी ते ठरवलं देखील. 2-3 भेटीत आईसुद्धा त्यांचा साधा स्वच्छ प्रेमळ स्वभाव पाहून त्यांच्या प्रेमात पडली. साहेब भेटल्यापासून तिने तिच्या शरीराला दुसऱ्या कुणालाच स्पर्श करू दिला नव्हता. पण ती विसरली होती की एकदा या गल्लीचा डाग कुणावर लागला तर आयुष्यभर तो निघत नाही. घासून घासून जीव निघून जातो, पण तो डाग निघत नाही. साहेब आईला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि घरच्यांना सांगितलं की मला हिच्याशी लग्न करायचं आहे. पण घरच्यांनी आधीच आपला मुलगा रोज कुठे जातो आहे ही माहिती काढली होती. त्यामुळे त्यांना आईचं सत्य माहीत होतं. त्यांनी लग्नाला स्पष्ट नकार दिला आणि आईचा अपमान करून तिला घरातून हाकलून दिलं. साहेबांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण कुणी ऐकेच ना. आई रडत रडत परत आली, पुन्हा या गल्लीत, जिथे तिची आबरू जात होती, पण तिचा इतका अपमान तरी होत नव्हता. दुसऱ्या दिवशी साहेब पुन्हा आईला भेटायला आले आणि आईला दूर कुठेतरी जाऊन लग्न करू म्हणाले. पण आईने नकार दिला, कारण साहेब त्यांच्या घरी एकुलते एक होते. आपल्यासाठी कुणी आई वडिलांना सोडून द्यावं हे तिला पटत नव्हतं. मग तू तरी दुसऱ्या ठिकाणी राहा, मी तुझी राहण्याची सोय करतो, तुला पैसे पाठवत जाईल दर महिन्याला, पण तू इथे राहू नकोस. साहेब आईला समजावत होते, पण आई ऐकत नव्हती. कारण आईला दिवस गेले होते. ती साहेबांच्या बाळाची आई होणार होती आणि या परिस्थितीत ती एकटी राहू शकणार नव्हती. कारण कितीही म्हटलं तरी तिच्यावर या गल्लीचा डाग लागला होता. त्यामुळे बाहेर लोक तिला सुखाने जगू देणार नव्हतेच. शिवाय इथे सगळ्या तिची काळजी घेऊ शकत होत्या. इथली मुख्य बाई, जिला सगळ्या मीना मावशी म्हणायच्या, ती खूप प्रेमळ होती. आईला खूप जीव लावायची. आईला दिवस गेलेत हे ती कळल्यापासून ती खूपच काळजी घेत होती आईची. शेवटी साहेबांनी मीना मावशीला खूप सारे पैसे देऊन इथेच तिची काळजी घ्यायला सांगितली. ते वरचेवर येऊन आईची खुशाली बघून जायचे, पैसे देऊन जायचे. नाव देऊ शकले नव्हते, पण प्रेम, पैसा आणि काळजी भरभरून देत होते. आईला कशाची कमी पडू देत नव्हते.
एक दिवस घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून साहेबांना त्यांची इच्छा नसतानाही दुसऱ्या मुलीशी लग्न करावं लागलं. आई खूप दुखावली गेली, पण त्यांनी दिलेला शब्द कधीच मोडला नाही. त्यांचं आईवरचं प्रेम कधीच कमी झालं नाही. पैसे आणि गरजेनुसार लागणारी प्रत्येक गोष्ट ते आईपर्यंत पोचवत होते. मग माझा जन्म झाला. मला सुद्धा कशाची कमी नव्हती. आईसारखं प्रेम करणाऱ्या कित्येक मावश्या होत्या. मीना आजी होती. आणि हो, साहेब सुद्धा खूप जीव लावायचे. मी जशी जशी मोठी होत गेले, हळूहळू या गल्लीचं सत्य समजू लागलं. पण साहेबांनी माझ्या आईप्रमाणे मी सुद्धा त्या गोष्टीपासून दूर राहावं याची काळजी घेतली होती. माझ्यावर कधी हा डाग लागू नये ही आईची आणि त्यांची इच्छा होती. मी मोठी झाले. गावात 12वी शिकायची सुविधा होती. त्यामुळे आमच्या गल्लीतल्या मुली कशाबशा 12वी शिकायच्या. पण त्यापुढे शिकण्याची बाजूच्या गावी जायला लागायचं. मला पुढे शिकायचं होतं. साहेबांनी तशी व्यवस्थाही केली. पुढले 3 वर्ष मी बाजूच्या गावून शिकले. अंतर जास्त नव्हतं, त्यामुळे रोज जाऊ येऊ शकत होते. मी ग्रॅज्युएट झाले. सगळ्या माझ्यासाठी खुश होत्या. आता पुढच्या शिक्षणासाठी मी मुंबईला जाणार होते. काल रात्री साहेब घरी येऊन भेटून गेले. आधी माझी विचारपूस केली, काही पैसेही दिले. ॲडमिशन घेतलेल्या कॉलेजची माहिती विचारत होते. मीही मोकळेपणाने सांगत होते. त्यांना माझ्याविषयी प्रचंड आपुलकी आणि जिव्हाळा होता. ते त्यांच्या वागण्यातून जाणवायचं. पण जगाला हक्काने त्यांचं माझं नातं मी सांगू शकत नव्हते. मी ही इच्छा असून त्यांना बाबा म्हणू शकत नव्हते. कारण समाजात त्यांची प्रतिष्ठा होती, मान होता. शिवाय त्यांचा एक वेगळा परिवार होता, मुलं होती. त्यांना आमच्याशी असलेलं नातं कळू देता येणार नव्हतं. म्हणून मी त्यांना साहेबच म्हणायचे. माझ्याशी बोलून ते आईच्या खोलीत गेले. त्यांना भेटून आईला जवळपास महिना झाला होता. काही कारणास्तव ते बाहेरगावी गेले असल्याने आम्हाला भेटायला आलेच नव्हते. त्यामुळे बहुतेक दोघांना एकमेकांची ओढ लागली असावी. कारण आईच्या खोलीत शिरताच त्यांनी दार ओढून घेतलं. मी माझी पॅकिंग करत विचार करत होते, कुणी मलाही मिळेल का माझ्यावर एवढं प्रेम करणारं, की मलाही एकटंच राहावं लागेल या गल्लीत. काही वेळात खोलीतले दिवे मंदावले आणि मी सुद्धा झोपायला निघून गेले. जवळच कुठेतरी गाणं वाजत होतं. ते ऐकत मी डोळे मिटले. जब से आए शाम को तो लग गए चांद मेरे नाम को. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सगळ्यांचा निरोप घेऊन मी ट्रेनमध्ये बसले. एक नवीन शहर, एक नवीन जग माझी वाट बघत होतं. तिथे तरी मुक्तपणे वावरू शकेल ना मी. तिथे नाही ना ही ओळख माझा स्वाभिमान दुखावू शकणार. त्या बदनाम गल्लीचे अस्तित्व तिथेही नाही ना माझा पाठलाग करत येणार. असे असंख्य विचार माझ्या डोक्यात सुरू होते. पण एक आशा होती की इथून पुढे सगळं छानच होईल. एवढा लांबचा प्रवास मी पहिल्यांदाच एकटीने करत होते. पण त्यातही एक वेगळाच उत्साह वाटत होता. एकटीने जेवण केलं आणि कानात हेडफोन्स लावून गाणी ऐकत मी झोपून गेले. ते थेट सकाळीच जाग आली. मुंबई येऊ लागली होती. एक स्टेशन सुटत होतं आणि मी माझ्या बॅग्स घेऊन उतरण्याची तयारी करत होते. CSTला ट्रेन थांबली आणि मी उतरले. स्टेशनवरचं ते मुंग्याचं सैन्य पाहून जरा गोंधळल्यासारखं झालं. पण मी लगेच सावरले आणि उत्साहाने त्या गर्दीकडे बघू लागले. हेच तर होतं माझं स्वप्नांचं शहर, माझ्या त्या पिंजऱ्याच्या बाहेरची दुनिया. मी उत्साहाने त्या गर्दीतून माझ्या बॅग्स घेऊन स्टेशनच्या बाहेर पडले आणि टॅक्सी करून कॉलेजकडे जायला निघाले. माझी ॲडमिशन, माझ्या हॉस्टेलची सोय सगळं आधीच झालेलं होतं साहेबांच्या कृपेने. हॉस्टेल हे कॉलेज कॅम्पसमध्येच असल्याने काळजी नव्हती. टॅक्सीतून उतरून मी पैसे पे केले आणि कॉलेजच्या गेटमधून आत शिरले. ती अवाढव्य इमारत पाहून माझे डोळे विस्फारले. एक नजर संपूर्ण बिल्डिंगहून फिरवली आणि हॉस्टेलकडे जायला निघाले. माझी रूम 3ऱ्या मजल्यावर होती. प्रवासाचा थकवा होता, त्यामुळे गेल्याबरोबर मी एक झोप काढणार होते. जिना चढता चढता मी आईला फोन करून पोचल्याचं कळवलं आणि थोडं बोलून फोन ठेवला. रूममध्ये शिरले तर तिथे 2 बेड ठेवलेले आणि एका बेडवर एक मुलगी लोळत पडली होती. तीच होती शुभ्रा, माझ्या या नवीन जगात माझ्या प्रवासाची साथीदार. तर कसा वाटला कथेचा पहिला भाग? कमेंट करून नक्की कळवा आणि लाईकही करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.